हॅलो नमस्कार, PRB किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला तुरीची डाळ बनवून दाखवणार आहे, तीही खूप खमंग व सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। मी इथे 1 वाटी तुरीची डाळ स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेली आहे। त्यामध्ये आता पुरेसं पाणी घालायचं। त्याचबरोबर त्यामध्ये 1 मीडियम साईजचा कांदा उभ्या स्लाइसमध्ये कट करून घालायचा, 1 टोमॅटो कट करून घालायचा, त्याचबरोबर 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या जाडसर वाटून घालायच्या, 2 हिरव्या मिरच्या मधून मोडून घालायच्या, 2 तेजपत्ता, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं व अर्धा चमचा तेल घालायचं व शिजायला ठेवायचं। मी ही डाळ या पातेल्यामध्ये शिजवणार आहे, याला कुकरमध्ये शिजवायचं नाही। हे असंच गॅसवर ठेवून याला 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायचं। ही डाळ खाण्यासाठी खूप छान अप्रतिम अशी लागते, एकदा तरी नक्की करून पहा। जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल। इथे पाहू शकता डाळ छान अशी शिजलेली आहे। आता आपण याला तडका देण्याची तयारी करू। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे। पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं। तेल छान गरम झालं त्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालायचे। जिरे छान तडतडली की त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आलं याचं बनवून घेतलेलं वाटण घालायचं। लसूण व अद्रक छान भाजलं गेलं की त्यामध्ये चिमूटभर हिंग घालायची, त्याचबरोबर 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची। कढीपत्ता छान तडतडला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची व तिखटाप्रमाणे लाल तिखट घालायचं। आपण डाळ शिजते वेळी हिरवी मिरचीचा वापर केलेला आहे, म्हणून इथे लाल तिखट मी 1.5 चमचा घातलेला आहे। सर्वात शेवटी भरपूर अशी कोथिंबीर घालायची। इथे तडका बनवून तयार झालेला आहे। हा तडका डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा। आपण जी नेहमी डाळ बनवतो त्यापेक्षा ही डाळ थोडीशी वेगळी आहे व खाण्यासाठी ही डाळ खूप छान चविष्ट लागते। इथे आपली तुरीची डाळ बनवून तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन व झटपट अशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।